नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 3,07,713 चौरस किलोमीटर हे पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, कळसुबाई। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, जे की कळसुबाई हे जे शिखर आहे तर ते पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असून कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, कुंडलिका। तर जालना हे जे शहर आहे तर ते कुंडलिका या नदीच्या काठावर वसलेले ते शहर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पेंच राष्ट्रीय उद्यानाला पहा ऑप्शन क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या नावाने त्याला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, फरदापूरची लेणी म्हणजे कोणत्या लेणीचे दुसरे नाव आहे? तर फरदापूरची लेणी म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2, अजिंठा। का आहे? अजिंठा लेणीचे दुसरे नाव आहे, जे की अजिंठा लेणी ही फरदापूर गावाजवळ असल्याने त्यांना फरदापूरची लेणी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला पहा ऑप्शन क्रमांक 3, 720 किती? 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, रेडी बंदर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रेडी हे जे बंदर आहे तर ते महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 4, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, जे की रेडी हे जे बंदर आहे तर ते पहा लोह खनिज काय? लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध हे बंदर आहे। प्रश्न क्रमांक 8, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला दुसऱ्या नावाने पहा ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम घाट। दुसरं नाव काय आहे? पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी ही पहा ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी। कोणती नदी आहे? गोदावरी ही नदी आहे, जे की गोदावरी ही महाराष्ट्रातली आणि दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी आहे, जिला पहा गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते। काय म्हटले जाते? दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पुणे। पुणे हे विद्या आणि संस्कृतीचे माहेरघर असल्याने पुणे या शहराला सांस्कृतिक राजधानी असे मानले जाते। प्रश्न क्रमांक 11, कोकण ही रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते? तर कोकण ही जी रेल्वे आहे तर ती महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3, 5 किती? एकूण 5 जिल्ह्यातून जाते। तर ते 5 जिल्हे कोणकोणते आहेत? तर पहा, पहिला आहे रायगड हा जिल्हा आहे, दुसरा आहे पहा रत्नागिरी, तिसरा आहे सिंधुदुर्ग, चौथा आहे पहा ठाणे आणि 6वा आहे पहा पालघर। या 5 जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते। प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4, बुलढाणा। कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून जे की हे उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 13, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा पहा ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर। कोणता जिल्हा आहे? अहिल्यानगर हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य स्थित आहे? तर भारताच्या पहा ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम काय आहे
भारताच्या पश्चिम या दिशेला महाराष्ट्र राज्य स्थित आहे? प्रश्न क्रमांक 15, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, अमरावती. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट परिसरामध्ये चिखलदरा हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18, कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा पहा ऑप्शन क्रमांक 1 मासेमारी आहे. कोणता आहे? मासेमारी हा आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. कोणतं? विदर्भ या विभागात आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर महाराष्ट्रामध्ये पहा चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. काय आहे? महाराष्ट्रातील नागपूर या विभागात सर्वाधिक वने आहेत. प्रश्न क्रमांक 22, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजेपूर हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजेपूर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर. कोणत्या? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा पहा ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हा जिल्हा आहे. कोणता? जळगाव हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24, मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस हा महाराष्ट्रात पडतो? तर मान्सूनच्या 4 महिन्यामध्ये वर्षभरातील पर्जन्यापैकी पहा ऑप्शन क्रमांक 2 80%. किती? 80% पाऊस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतो. प्रश्न क्रमांक 25, कोरकू ही अनुसूचित जमात डॅशमध्ये राहते? तर कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 मेळघाट. कुठे? मेळघाट या ठिकाणी ती राहते. प्रश्न क्रमांक 26, डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा आंबोली. आंबोली हे जे ठिकाण आहे तर ते महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 27, पशुधनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर पशुधनामध्ये महाराष्ट्राचा देशात पहा क्रमांक हा ऑप्शन क्रमांक 1 7वा. कितवा? 7वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 28, अस्तंबा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर अस्तंबा हे जे शिखर आहे तर ते महाराष्ट्राच्या पहा ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. काय आहे? नंदुरबार या भागामध्ये आहे, जे की अस्तंबा हे सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 29, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा. कोणत्या? प्रवरा या नदीवर असून जे की भंडारदरा हे जे धरण आहे तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 30, जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जांभी मृदा. तर कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस असल्याने तेथे जांभी मृदा ही प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 31, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे मुख्यत्वे आढळते? तर विदर्भामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा. कोणते? वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे हे मुख्यत्वाने आढळते. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 पूर्व विदर्भ. काय आहे? पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 33, मेळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो?
तर मेळशेज हा जो घाट आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर आणि कल्याण काय आहे, अहिल्यानगर आणि कल्याण या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर आहे. कोणती आहे? नागपूर ही आहे. तर छत्रपती संभाजीनगर हे पहा मराठवाड्याचे मुख्यालय आहे. काय? मराठवाड्याचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठाराने राज्याचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर महाराष्ट्र पठाराने पहा राज्याचा ऑप्शन क्रमांक 2 90% किती? 90% भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 सातारा. सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना हे धरण आहे, जे की कोयना या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 पुणे. काय? महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38 गोदावरी नदीचे उगमस्थान डॅश येथून होते? तर गोदावरी नदीचे उगमस्थान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर. कुठून? त्र्यंबकेश्वर येथून होते, जे की त्र्यंबकेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. कोणते? नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 39 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 रायगड. कोणत्या? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40 कोकण हे उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडून डॅशपर्यंत आहे. तर कोकण हे जे आहे तर ते पहा उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडून ऑप्शन क्रमांक 4 तेहरेखोल खाडीपर्यंत. काय आहे? तेहरेखोल खाडीपर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो? तर महाराष्ट्रामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध. कशाचा? प्रतिरोध या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी ही पहा ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा. कोणती? वैनगंगा ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 43 ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे पहा ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 44 जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेले आहे? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला पहा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. काय? नाथसागर हे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45 राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर राज्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. काय? राज्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे हे प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी आहे. कोणती आहे? तापी ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 47 लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणावळा खंडाळा ही जी थंड हवामानाची ठिकाणे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे. कोणत्या? पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48 ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. काय? चंद्रपूर या ठिकाणी आहे, जे की ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या प्राण्यासाठी? वाघांसाठी या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. कोणतं? मुंबई हे आहे. प्रश्न क्रमांक 50 सध्या महाराष्ट्रात खालीलपैकी किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 36. किती? एकूण 36 जिल्हे आहेत.